नमस्कार मित्रांनो, मी संतोष सरवदे सरकारी DNA मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की आपले मतदान कार्ड कसे डाउनलोड करायचे। तर चला स्क्रीनवर याच्यासाठी आपण आपल्या फोनवर किंवा आपल्या मोबाईलवरती सर्च करायचे आहे वोटर VOTER। वोटर ही एक गव्हर्नमेंटची ऑथराइज्ड वेबसाईट असून ही मतदान कार्ड संदर्भात कामाची ही एक वेबसाईट आहे। तर voters.eci.gov.in वोटर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची ही वेबसाईट आहे। तर इथे आपण क्लिक करायचे आहे। इथे आपण क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस ओपन होईल, मतदाता सेवा पोर्टल। इथे विविध ऑप्शन आहेत, आपण बघू शकता। तर इथे आपण आपल्याला मतदान कार्ड डाउनलोड करायचे आहे। तर इथे एक ऑप्शन आहे ई-इपिक डाउनलोड, यावर आपण क्लिक करायचं आहे। यावर आपण क्लिक केल्यानंतर इथे आपण बघू शकाल की आपण ई-इपिक नंबरने किंवा आपल्या रेफरन्स नंबरने आपण हे कार्ड डाउनलोड करू शकतो। ई-इपिक नंबर म्हणजे काय, जर आपल्या मतदान कार्डवरती आपल्या मतदानचा एक इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने नंबर दिलेला असतो, त्याला ई-इपिक नंबर म्हणतात किंवा फॉर्म रेफरन्स नंबर। आपण जेव्हा मतदान कार्ड काढतो आणि जेव्हा आपल्याला मतदान कार्ड काढल्यानंतर आपणास एक प्रिंट दिली जाते, त्यावर एक ॲक्नॉलेजमेंट नंबर असतो, त्याला रेफरन्स नंबर म्हणतात। इथे मी ई-इपिक नंबरने मतदान कार्ड डाउनलोड करणार आहे। तर आपण आपले ई-इपिक नंबर टाकून घेऊया। इथे मी ई-इपिक नंबर टाकून घेतो। चला बघूया आपण इथे ई-इपिक नंबर कसा टाकायचा। तर आपण इथे आपला ई-इपिक नंबर व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे आणि इथे आपले स्टेट सिलेक्ट करायचे आहे। स्टेट सिलेक्ट केल्यानंतर सर्च म्हणायचे आहे। तर इथे आपण बघू शकाल मतदानकर्त्याचे इथे नाव आलेले आहे, त्याची कॉन्स्टिट्युन्सी कोणती आहे आणि त्याचा लिंक फोन नंबर आलेला आहे। तर आपण इथे बघू शकाल इथे सेंड OTP असा मेसेज इथे आपल्याला ऑप्शन येतो। इथे आपण सेंड OTP वरती क्लिक करायचं आहे। तर इथे आपण पाहू शकाल की OTP गेलेला आहे आणि इथे आपण OTP टाकून घ्यायचा आहे। तर पालकवर्गानो, इथे आपण OTP टाकल्यानंतर आपले मतदान कार्ड डाउनलोड होऊन जाईल। तरी सर्व मित्रांनी हा व्हिडिओ व्यवस्थित बघायचा आहे आणि अशा प्रकारे आपले ई-इपिक कार्ड म्हणजे मतदान कार्ड डाउनलोड करायचे आहे। तर हा एक माझा छोटासा व्हिडिओ होता की आपण आपले मतदान कार्ड डाउनलोड कसे करायचे। हा माझा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।